नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृषी प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी विशाल भोंग तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की आता ॲग्री एमपीएससीची जी काही ॲड आहे यावर्षी आलेली नव्हती, आता ती पुढच्या वर्षीसाठी येणार आहे 2027ला। तर त्याच्यासाठी आपल्याला तयारी जी आहे ती आत्तापासून करावी लागेल आणि या तयारीसाठी भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे कॉल येत होते की सर आपली ॲग्री एमपीएससीची बॅच जी आहे ती कधी चालू होणार आहे, काय आहे। तर आता आपला तो जो काही वेट पिरियड होता तो संपलेला आहे आणि कृषी प्रबोधिनी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक्सक्लुझिव्ह ॲग्री एमपीएससी 2027साठी जी लागणारी मेन्सची बॅच आहे त्याच्यामधलं पेपर 1चं मॉड्यूल जे आहे ते घेऊन आलेले आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की आजचा विषय काय आहे आपला। ओके, तर काय आहे ॲग्रिकल्चर एमपीएससी मेन्स बॅच 2027 आणि त्याच्यामध्ये पण आपण कोणता घेऊन आलेलो आहे, जो पहिला पेपर आहे त्याचं मॉड्यूल घेऊन आलेलो आहे। कारण की सिलेबस जर बघितला तुम्ही ॲग्रिकल्चर एमपीएससीचा तर तो खूप सारा वास्ट सिलेबस आहे। त्याच्यामध्ये जी काही मेन्स आहे, आता प्रिलिम्स जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये जी काही प्रिलिम्स आहे ती आपली प्रिलिम्स ॲग्रिकल्चर एमपीएससीची जी आहे ती राज्यसेवेमधून होते। आता ही जी प्रिलिम्स आहे ती नेक्स्ट इयरला होईल आपली। ओके, याच्यामध्ये जर बघितलं तर 200 मार्कांचा आपला जीएस पेपर आहे आणि 200 मार्कांचा आपला सीसॅटचा पेपर आहे। ओके, या गोष्टी ह्या सर्व तुम्हाला माहीत आहेत। आता याच प्रिलिम्सवरती तुम्हाला काय आहे राज्यसेवेची मेन्स देता येते, याच्यामध्ये आपला ॲग्रिकल्चर ऑप्शनल होता। मग आपण जर ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा अभ्यास केला तर आपला त्याच्यामधून काय आहे ॲग्रिकल्चर एमपीएससीचा अभ्यास होत होता, ज्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा अभ्यास करत होते। पण सध्या आयोगाचे जे 4 दिवसांपूर्वी नोटिफिकेशन आलं त्याच्यामध्ये हा ॲग्रिकल्चर ऑप्शनल जो आहे तो काढून टाकण्यात आला, त्याच्यामुळे हा ऑप्शन जो आहे तो विद्यार्थ्यांचा स्किप झाला। आता विद्यार्थी काय आहे जीएस मेन्सचा अभ्यास करतात किंवा जीएस प्रिलिमसाठी लागणारा त्याचा अभ्यास करतात, बट त्याच्याबरोबर जे काही टेक्निकलचा टच आहे त्यांचा, कारण की टेक्निकलमध्ये त्यांनी जर पाहिलं तर त्याच्यामध्ये त्यांना ॲग्री एमपीएससी देता येते, ॲग्री ग्रॅज्युएट असेल तर। ओके, त्यानंतर तोच ग्रॅज्युएट जो स्टुडंट आहे तो एमपीएससी फॉरेस्टसाठी इलिजिबल आहे। त्यानंतर तिसरी गोष्ट की तोच ग्रॅज्युएट जो आहे तो एफएसओसाठी इलिजिबल आहे आणि या सर्वांमध्ये आपल्याला ॲग्रिकल्चर आहे। तर हा जो ॲग्रिकल्चरचा किंवा टेक्निकलचा टच जो आहे तो राहावा म्हणून भरपूर सारे विद्यार्थ्यांचे कॉल येत होते की सर आपली बॅच जी आहे ती कधी चालू होणार आहे, त्याचे फीचर्स काय असतील, कोणत्या कोणत्या गोष्टी असतील, त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण डिस्कस करणार आहे। मग त्याच्यामध्ये जर आपण बघितलं जी काही ॲग्री एमपीएससी आहे त्या ॲग्री एमपीएससीच्या मेन्समध्ये जर आपण बघितलं तर काय आहे 2 पेपर आहे, 400 मार्कांची ही मेन्स जी आहे टोटल जी आहे ती घेतली जाते। त्याच्यामध्ये पेपर 1 जो आहे, ओके, पेपर 1 200 मार्कांसाठी आहे, ज्याच्यामध्ये जनरल ॲग्रिकल्चरचा हा पेपर आहे आणि दुसरा पेपर जो आहे तो आपल्याला पेपर 2 आहे, ज्याच्यामध्ये काय येतं आपल्याला हा पण 200 मार्कांचा आहे। याच्यामध्ये जर बघितलं तर ॲग्रिकल्चर सायन्स आणि टेक्नॉलॉजी अशा पद्धतीचा तो पेपर आहे। ओके, आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ॲग्रिकल्चर सायन्स आणि टेक्नॉलॉजी सेकंड पेपरचा सिलेबस आहे, याच्यामध्ये 8 डिग्रींचा अभ्यास आहे, 8 डिग्री टोटल। आता याच्यामध्ये जर बघितलं तर बीएससी ॲग्रिकल्चर आहे, त्याच्यानंतर बीएससी हॉर्टिकल्चर आहे, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर फूड टेक्नॉलॉजी आहे, ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी आहे, त्यानंतर ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट आहे, होम सायन्स आहे, फिशरीज सायन्स आहे, अशा 8 वेगवेगळ्या डिग्रीचा अभ्यास जो आहे त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। त्यामुळे हा पेपर आपण थोडासा बॅकला ठेवलेला आहे, जेणेकरून कारण की त्याच्यामध्ये बेसिक ॲग्रिकल्चरचे क्वेश्चन जे आहेत ते जी काही बीएससी ॲग्री आहे त्याच्यावरती तुम्हाला जवळजवळ 100 ते 120 मार्कांपर्यंत क्वेश्चन विचारले जातात आणि रिमेनिंग 6 ते 7 डिग्री आहे त्याच्यावरती तुम्हाला जे काही वॉर वगैरे धरून त्याच्यावरती 20-30 मार्कांचं वेटेज राहतं। ओके, बट आता हा सिलेबस जर तुम्ही बघितला तर हा जवळजवळ 8 पानांचा सिलेबस आहे, जर 8 ते 9 पेजेसचा सिलेबस आहे आणि याच्यामध्ये हा जर पहिल्या पेपरचा सिलेबस बघितला तर तो थोडासा कमी आहे, स्मॉल आहे असं आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये। मग त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात आहे किंवा हा जर सिलेबस आपण करून ठेवला तर ॲग्री एमपीएससीची आपली प्रिलिम्सच्या अगोदर काय होईल 50% तयारी जी आहे ती होऊन जाईल। त्याच्या दृष्टीनं आपण काय केलं की जे आपले सर्व टॉपर होते मागचे, जसे की तुम्हाला माहीत आहे सर्वांना की कृषी प्रबोधिनीमध्ये जवळजवळ मागचे जे काही पहिले 4ही टॉपर आहेत ते आपल्याकडे टेस्ट सिरीजसाठी एनरोलमेंट होती त्यांची, त्या सर्वांचे पेपर आपण आपल्या टेलिग्रामवरती चॅनलवरती टाकलेले आहेत, सगळे लोक आहेत त्याच्यामध्ये, त्या सर्वांशी डिस्कस करून आपण काय केलेलं आहे की पेपर 1चं मॉड्यूल जे आहे ते प्रिलिमच्या अगोदर आपण तयार करतोय, जेणेकरून तुमच्या नोट्स असतील, त्याची रिव्हिजन असेल, त्या सर्व गोष्टी ज्या असतील किंवा त्याचे जे काही आन्सर रायटिंग स्ट्रॅटेजी असेल या सर्व गोष्टी होतील, त्या पद्धतीने आपण पेपर 1 जो आहे तो कव्हर करणार आहोत। मग आता ह्या पेपर 1 मध्ये जर बघितलं तर कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये कोणता कोणता सिलेबस आहे, या सर्व जर गोष्टी आपण बघितल्या तर त्याच्यामध्ये पेपर 1 जर आपण पाहिला तर काय गोष्टी येतात तर याच्यामध्ये सेक्शन ए आणि सेक्शन ए त्याच्यामध्ये 5 युनिट आणि त्याच्यानंतर बाकीचे 4 सेक्शन जे आहेत ते दिलेले, टोटल 5 सेक्शन याच्यामध्ये दिलेले आहेत। आता सेक्शन ए मध्ये आयोगाने काय केलेलं आहे, सेक्शन ए मध्ये तुम्हाला जनरल ॲग्रिकल्चर दिलेलं आहे, त्याला आपण ॲग्रोनॉमी म्हटलेलं आहे,
किंवा जनरल ॲग्रिकल्चर पण आपण त्याला म्हणू शकतो. जर पेपरला नाव जनरल ॲग्रिकल्चर असल्यामुळे तो आपण म्हटलं नाही. इथं ॲग्रोनॉमी आहे, मग याच्यावरती काय आहे, जनरल ॲग्रोनॉमीमध्ये जर बघितलं तर तुमचा सिलेबस आपण पाहूया त्याच्यावरती काय आहे वगैरे त्या गोष्टी. त्यानंतर सेकंड जो पार्ट आहे फूड प्रोडक्शन आणि सिक्युरिटी, हा जो ॲग्रिकल्चर ऑप्शनलला UPSCला आणि MPSCला जो सिलेबस होता त्याच्यामधला आहे असा टॉपिक आयोगाने घेतलेला आहे आणि ॲग्री MPSCच्या पहिल्या पेपरमध्ये टाकलेला आहे. त्यानंतर दुसरा टॉपिक जो आहे इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट, हा पण आपला जो ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे UPSCचा त्याच्यामधला पहिलाच टॉपिक आहे इकॉलॉजी इट्स रिलेव्हन्स टू मॅन, त्याच्यापासून जो घेतलेला तो सिलेबस आहे ह्याचा कॉपी पेस्टेड त्यांनी ऑप्शनलमधून केलेला आहे. त्यानंतर चौथा युनिट आहे याच्यामध्ये काय आहे, रुरल एरिया आणि इकॉनॉमिक्स कशा पद्धतीने चालतं त्याच्यामधल्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पाहायला भेटतील याच्यामध्ये. त्यानंतर पाचवा जो युनिट आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, प्रिसिजन ॲग्रिकल्चर, याची आयोगाचीच म्हणतो ICARची एक प्रॉपर नोट्स आहे, ICARने एक सिलेबस दिलेला आहे, तो आहे असा सिलेबस ICARचा एका आपल्याला सेमिस्टरचा त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. अशा पद्धतीनं पेपर 1 मधलं सेक्शन A जो आहे त्याच्यामध्ये 5 युनिट आहेत आणि जे बाकीचे 4 युनिट आहेत त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये सेक्शन B आहे ज्याच्यामध्ये लँड रिलेटेड लॉज आहेत, त्याच्यामध्ये टोटल 3 लॉज तुम्हाला विचारलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर रिलेटेड लॉज किंवा ॲक्ट्स म्हणू शकता तुम्ही, याच्यामध्ये ते ॲक्ट जे आहेत जवळजवळ 21 ॲक्ट्स तुम्हाला याच्यामध्ये विचारलेले आहेत. त्यानंतर ॲग्रिकल्चर स्कीम आहे, जवळजवळ 14 स्कीम याच्यामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर 50 मार्करसाठी किंवा 60 मार्करसाठी तुम्हाला कशावरती क्वेश्चन येतात, ॲग्रिकल्चर रिलेटेड नॉलेज अँड करंट अफेअर, जे काही आपलं एक्सपोर्ट इम्पोर्ट आहे, त्यानंतर काही पॉलिसीज असतील, त्याच्यानंतर बजेट आहे, इकॉनॉमिक सर्वे आहे, याच्यामध्ये काही ज्या गोष्टी डिस्कस झालेल्या आहेत त्या सर्व गोष्टी या सिलेबसमध्ये देण्यात आलेल्या आहेत. तसं बघितलं तर जो काही सेकंड पेपर आहे त्याच्यापेक्षा हा सिलेबस जो आहे तो कमी आहे. ओके, त्यामुळे आपण काय ठरवलं की अगोदर विद्यार्थ्यांची 200 मार्कांची तयारी करून घेऊ. जर तुमच्याकडून डिमांड आलीच अजून तर आपण सेकंड पेपरलाही चालू करूया, कारण की आपल्याकडे लोक आहेत. आता तुम्ही जर फॅकल्टी बघितली आपली की कोण आहेत ती लोक शिकवणारी, तुम्हाला जर फॅकल्टी पाहायची झाली आपली याच्यामध्ये तर तुम्ही जर फॅकल्टी पाहिली तर याच्यामध्ये जे लोक सिलेक्ट झालेले आहेत आतापर्यंत अशी लोक तुम्हाला टीचिंगसाठी असणार आहेत. याच्यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामधली बेस्ट फॅकल्टी, कारण की याच्या पलीकडे लोकच सापडणार नाहीत, कारण की आपण टॉपर्स लोकांना घेऊन आलेलो आहेत याच्यामध्ये, जे की तुम्हाला टीचिंग करतील, याच्यामध्ये गोष्टी सांगतील, आन्सर रायटिंगसाठी असेल, त्याच्यानंतर नोट्स मेकिंगसाठी असेल, कन्सेप्ट कशा पद्धतीने तयार केले पाहिजेत, नोट्स कशा पद्धतीने तयार केले पाहिजेत, त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यांच्याद्वारे तुम्हाला पाहायला भेटतील. मग आपण बॅचचे फीचर्स पाहूया काय काय आहे. ॲग्रिकल्चर MPSC मेन्स 2027 साठी ही जी बॅच आहे ती आपली असणार आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर आता आपण सध्या पेपर 1 जो आहे 200 मार्कांचा, या 200 मार्कांसाठी ही बॅच लॉन्च केलेली आहे. याच्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मोडमध्ये ही बॅच असणार आहे. ऑनलाईन जर तुम्ही पाहिलं तर ऑनलाईनचा जो ॲक्सेस आहे तुम्हाला किती दिवसांसाठी राहणार हा एक प्रश्न आहे. तर ऑनलाईनचा ॲक्सेस तुम्हाला जी पुढची ॲग्रिकल्चर MPSCची मेन्स आहे ती मेन्स होईपर्यंत तुम्हाला त्या दिवसापर्यंत त्याचा ॲक्सेस राहील. मग ते वर्षभर असेल, 6 महिने असेल, 8 महिने असेल किंवा त्यापेक्षाही जास्त टाइम लागेल तरी तुम्हाला ती बॅच जी आहे तिथं तुमच्या बॅचमध्ये आत्ता परचेस केल्यापासून ती अवेलेबल असेल. ऑनलाईनमध्ये जर बघितलं तर एक तुम्हाला लाईव्हचा व्ह्यू असेल प्लस 3 रेकॉर्डेडचे व्ह्यूज याच्यामध्ये तुम्हाला राहतील. ओके, त्या गोष्टी याच्यामध्ये. त्यानंतर फीचर्समध्ये जर बघितलं तर कंप्लीट कव्हरेज ऑफ पेपर 1, पेपर 1चे जे काही टोटल पार्ट आहेत ते सर्वच्या सर्व याच्यामध्ये कव्हर केले जातील. त्यानंतर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लासेस, जसं आता तुम्हाला सांगितलं, एक लाईव्ह आहे आणि 3 रेकॉर्डेडचे व्ह्यूज आहेत. त्याचबरोबर ऑफलाईनला जे सर्वात बेस्ट मीडियम आहे त्याच्यासाठी आपण विद्यार्थ्यांना ऑफलाईन पण अवेलेबल करून देतोय, जेणेकरून तुम्ही इथं येऊन ते जे काही डाऊट्स आहेत, हे जे काही एक्सपर्ट फॅकल्टी आहे त्यांच्याकडून ते सॉल्व्ह करू शकता, त्यांच्याबरोबर डिस्कस करू शकता, त्यांना भेटू शकता आणि त्यांच्याकडून आन्सर वगैरे तुमचे काय आहेत चेक करून घेऊ शकता, नोट्स दाखवू शकता. ओके, त्या गोष्टी. त्यानंतर जर बघितलं तर याच्यामध्ये तुमचं डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस जी आहे ती घेतली जाईल. डेली तुम्हाला 1 किंवा 2 क्वेश्चन जो काही टॉपिक झालेला आहे त्याच्यामध्ये दिले जातील. त्याचे दुसऱ्या दिवशी थोडंसं डिस्कशन केलं जाईल, पेपर जे काही आपलं लेक्चर चालू होण्याच्या अगोदर त्या गोष्टी याच्यामध्ये येतील. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा SOP जो राहिलेला आहे कृषी प्रबोधिनीचा, आतापर्यंत ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये आपण डील करतो, तर त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हँड रिटन नोट्स.
आपल्याकडे क्लासमध्ये काय आहे, विदाऊट PPT तुम्हाला शिकवलं जाईल आणि क्लासमध्ये सर्वच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या लिहून दिल्या जातील. जसं की तुम्ही जर पाहिलं या हँड रिटन नोट्स आहेत, जसं की प्लांट फिजिओलॉजीमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत ह्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत अशा पद्धतीनं ह्या क्लास नोट्स आहेत कृषी प्रबोधिनीच्या ज्या ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये घेतलेल्या, तशाच सर्वच्या सर्व नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला काय केल्या जातील, लिहून दिल्या जातील ह्याच्यामध्ये. ते एक महत्त्वाचं आहे. त्यानंतर जर बघितलं तर पर्सनल मेंटॉरशिप अँड डाऊट सॉल्विंग. आफ्टर क्लास तुम्हाला डाऊट जे आहेत ते सॉल्व्ह केले जातील. पर्सनल मेंटॉरशिपसाठी आम्ही सर्व लोक जे आहेत ते अवेलेबल असेल. त्याच्यामध्ये जास्त वेळसाठी अवेलेबल असणारा मी आहे, ज्याच्यामध्ये तुमचे काही पर्सनल डाऊट असतील ते आपण लाईव्हला तुम्ही असाल तर ते तुमचे नंतर फोन कॉल्सवरती आपण सॉल्व्ह करूया. तुम्ही ऑफलाईनला येऊन भेटला तर अजूनच योग्य आहे. त्याच्यामध्ये त्या सर्व ज्या गोष्टी आहेत ते डाऊट जे आहेत ते तुमच्या याच्यामधून क्लिअर करून घेतले जातील. ओके. त्यानंतर जर बघितलं तर कन्सेप्ट आणि डायग्राम बेस्ड टीचिंग, याच्यामध्ये तुमचे प्रॉपर कन्सेप्ट जे आहेत ते विदाऊट PPT शिकवण्याचा फायदा काय आहे, तुमचे कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर करून घेतले जातात आणि त्याच्यामध्ये प्रॉपर डायग्राम जे आहेत कशा पद्धतीने काढायच्यात काय आहेत त्या सर्वच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या, कारण की आपण पाहतोय आता आपल्याकडे डायग्राम्स आहेत 3D स्ट्रक्चरमध्ये, त्या डायग्राम आपण ऑनलाईन टाकल्यानंतर येतात पण ते आपल्याला काढता येत नाही. किंवा फ्लो चार्ट्स आहे, त्याचा यूज कशा पद्धतीने करायचा आहे, एखादा जर आपल्याला फ्लो चार्ट काढायचा आहे तर तो कशा पद्धतीने असला पाहिजे, काय आहे त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला या लेक्चर्समध्ये शिकवल्या जातील. कोणत्या पद्धतीचे फ्लो चार्ट यूज करू शकता, कशा पद्धतीच्या डायग्राम आहेत, काय करायचे, या सर्वच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लासमध्ये लिहून दिल्या जातील. हा सर्वात मोठा पॉइंट आहे या लेक्चरचा. त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला टोटल 3 टेस्ट ज्या आहेत त्या घेतल्या जातील. त्याच्यामध्ये 2 सेक्शनल टेस्ट असतील ज्या की तुम्हाला 200 मार्कांच्या असतील आणि फुल लेंथ टेस्ट जी आहे ती एक घेतली जाईल ज्यावेळेस तुमचं फुल्ली कव्हरेज होईल सिलेबसचं पेपर 1चं. त्यानंतर एक 200 मार्क्सची फुल सिलेबसवरती टेस्ट जी आहे ती घेतली जाईल. ती टेस्ट जी आहे ती जशी आपण ॲग्रिकल्चर MPSC साठी 17 टेस्ट घेतलेल्या होत्या त्याच्यामध्ये त्या चेक करून दिल्या होत्या. हे जे आहेत ते शाहीद सर जे आहेत त्यांची ही कॉपी आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर सर जे आहेत ते आपल्याकडे टेस्ट सिरीजसाठी एनरोल होते. पहिले 4ही टॉपर आपल्याकडे टेस्ट सिरीजसाठी एनरोल होते. ओके. त्यांच्या ह्या ज्या कॉपीज आहेत याच्यामध्ये त्या सर्व त्यांना काय आहेत तर चेक करून देण्यात आलेल्या होत्या. त्याचे जे काही फीडबॅक आहेत अशा पद्धतीनं ते देण्यात येतात. त्याच्यामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत अशा पद्धतीच्या तुमच्या टेस्ट घेतल्या जातील. त्याचे मॉडेल आन्सर आपण देतो आणि त्याच्यानंतर प्रत्येक पेपर त्या प्रत्येक विद्यार्थ्याबरोबर डिस्कस केला जातो, जेणेकरून प्रत्येकाचा प्रॉब्लेम जो आहे तो वेगळा आहे. कारण की याच्यामध्ये कॉमन डिस्कशन कामाचं नाहीये. कारण की तुम्ही पाहताय बऱ्याच जणांनी काय आहे कॉमन डिस्कशन घेतलं, पण कॉमन प्रॉब्लेम्स नाही ते लिहिण्याचे काय आहेत प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल लेवलला वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. हे टॉपर्स जे आहेत त्यांचे कॉपीज आहेत आणि तीच लोक तुम्हाला टीचिंगसाठी आहेत. हे सर्वात महत्त्वाचं ह्या बॅचचं वैशिष्ट्य आहे. आता तुम्हाला टीचिंग कोण करणार आहे या बॅचमध्ये जर बघितलं तर काय आहे, मोहिनी जगताप मॅडम ज्या आहेत ज्यांची आत्ताच सिव्हिलला रँक यावर्षीची जी आहे 323 रँक आहे मॅडमची. मॅडमला याच्यामध्ये सिव्हिलमध्ये चांगली पोस्ट भेटण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामध्ये IFS फॉरेन सर्व्हिसेस जे आहेत ती भेटण्याचे चान्स आहेत. ओके. त्यानंतर दुसरी रँक त्यांना यावर्षी भेटलेली आहे IFS जे आहे फॉरेस्ट सर्व्हिस, त्याच्यामध्ये त्यांची 46 रँक आहे. कशामुळे तर दोन्हीकडे ॲग्रिकल्चर ऑप्शनल त्यांनी घेतलेला होता आणि त्याच्यामधून त्या काय आहेत IFSला 46 रँक आहे ऑल ओव्हर इंडिया त्यांची. त्याचबरोबर यावर्षी त्या ॲग्री MPSCच्या पण टेस्ट सिरीजला आपल्याकडे होत्या. त्यांनी 2 टेस्ट आपल्याकडे दिलेल्या होत्या. त्या ॲग्री MPSCमध्ये जर बघितलं तर ॲग्री MPSCमध्ये त्यांची रँक जी आहे ती 90 आहे. आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत हा जो काही त्यांचा अनुभव आहे, त्यांचे नोट्स मेकिंग असेल किंवा सर्व ॲन्सर रायटिंग स्ट्रॅटेजी असेल त्या सर्व तुमच्याबरोबर शेअर करतील. आणि त्याचबरोबर मॅडम ज्या आहेत त्या 2 सब्जेक्ट घेतील. सर्वात महत्त्वाचे 2 सब्जेक्ट म्हणजे पहिल्या पेपरमध्ये जर बघितलं तर फूड सिक्युरिटी आणि एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी, जो ऑप्शनलमध्ये पण पार्ट आहे आणि ॲग्री MPSCमध्ये पण पार्ट आहे. दोन्हीकडे जो सेम आहे तो कव्हर जो आहे तो मॅडम करतील. दोन्ही जे आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ त्यांचे 20 ते 25 लेक्चर जे आहेत ते होतील. त्यानंतर सर्वात महत्त्वाची फॅकल्टी या टीममध्ये ते म्हणजे शाहीद शेख सर, जे स्वतः ॲग्री MPSC 2024चे स्टेट टॉपर राहिलेले आहेत. रँक 1 त्यांनी मिळवलेले आहे सरांनी आणि ते आपल्याकडे टेस्ट सिरीजसाठी एनरोल होते. ते सर जे आहेत ते तुम्हाला टीचिंगसाठी अवेलेबल राहतील. त्यांचा जो काही सगळा अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, तो गायडन्स आहे
1-to-1 मेंटॉरशिप सर तुम्हाला करतील. त्याच्यामध्ये जर बघितलं तर सब्जेक्ट जे सर घेणार आहेत त्याच्यामध्ये सर ॲग्रिकल्चर ॲक्ट्स घेतील, जे 21 ॲक्ट्स आहेत ते, आणि त्याचबरोबर 14 ज्या ॲग्रिकल्चर स्कीम आहेत, आणि त्याचबरोबर मेंटॉरशिप आणि गायडन्ससाठी सर तुम्हाला ऑलवेज अवेलेबल असतील याच्यामध्ये. ओके. त्यानंतर तिसरी महत्त्वाची फॅकल्टी जी आहे याच्यामध्ये जर बघितलं तर सतपाल गोडसे सर, जे आम्हा सर्वांनाच मेंटॉर म्हणून ह्या सर्वांना राहिलेले आहेत, जे की आमचे सर्वांचे सिनियर आहेत, ज्यांनी की स्वतः UPSCच्या 6 मेन्स आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू दिलेले आहेत, त्यानंतर IFSचा इंटरव्ह्यू दिलेला आहे, MPSC मधले राज्यसेवेचे इंटरव्ह्यू दिलेले आहेत सरांनी स्वतः. आता MPSC फॉरेस्टची आत्ताची झालेली मेन्स पण दिलेली आहे. असे सतपाल गोडसे सर जे आहेत ते आपल्याकडे अवेलेबल आहेत. ते काय करतील तुम्हाला तर रुरल इकॉनॉमिक जो युनिट आहे 4थं युनिट सेक्शन A मधलं, तर ते सर कव्हर करतील. ओके. त्यानंतर मग जे रिमेनिंग पार्ट आहे त्याच्यासाठी मी स्वतः अवेलेबल असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे की प्रिसिजन ॲग्रिकल्चर असेल, त्याच्यानंतर जनरल ॲग्रिकल्चरचा टॉपिक असेल किंवा करंट अफेअरचा जो काही टॉपिक असेल, या सर्वांसाठी मी स्वतः अवेलेबल असणार आहे. ओके. त्याचबरोबर तुम्हाला या बॅचमध्ये प्रिंटेड नोट्स ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केले जातील. 2 बुकलेट आहेत आपले, जे की आपण मागच्या वर्षी प्रोव्हाइड केले जातील होते. ते बुकलेट जे आहेत ते अपडेटेड मीडियममध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील, ज्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट वाईज, जसं की फूड सिक्युरिटी आपला 13 तारखेपासून चालू होणार आहे, तर त्याच्यामध्ये फूड सिक्युरिटीच्या पहिल्यांदा तुम्हाला काय आहे तर नोट्स प्रोव्हाइड केले जातील 2-3 दिवसांमध्ये. ज्या नोट्स आहेत त्या क्लासरूममध्ये लिहून दिल्या जातील. त्याच्यामुळे हँड रिटन नोट्सवरती आपला भर असणार आहे रादर दॅन प्रिंटेड मटेरियल. जेवढं तुम्हाला लिहून दिलेलं आहे तेवढं जर तुम्ही रिफ्लेक्ट करू शकला पेपरमध्ये, तरी तुमची विन विन सिच्युएशन जी आहे ती याच्यामधून क्रिएट होणार आहे. अशा पद्धतीची ही आपली फॅकल्टी जी आहे, महाराष्ट्रामधली सर्वात बेस्ट फॅकल्टी आपल्याकडे ॲग्री MPSC साठी आपण घेऊन आलेलो आहोत. याच्यामधूनच आपण जर तुमची मागणी असेल तर आपण सेकंड पेपर पण लवकरात लवकर चालू करणार आहोत. मागणी तर राहीलच, कारण की एवढे सारी लोक आपल्याकडे टीचिंगसाठी आहेत, तर त्यांचा बेस्ट ऑफ बेस्ट एक्सपिरियन्स असेल, गायडन्स असेल तो तुम्हाला भेटणार आहे. कारण की ही लोक इथून मार्केटमधून आता ते जॉईनिंगसाठी जातील त्याच्या अगोदर आपल्याकडे अवेलेबल आहेत, तर तुम्ही तो गायडन्स घेणं गरजेचं आहे. ओके. कारण की त्या का महत्त्वाचे आहेत, त्यांची PhD वगैरे याच्यापेक्षा ती लोक महत्त्वाची नाहीत. PhD वाले आपण पाहतोय की PhD वाला MSc वाला, त्यापेक्षा ज्यांनी तो अभ्यास केलेला आहे MPSC UPSC, ते जे काही गोष्टी वेगळ्या आहेत MSc, आणि आपल्याला काय मास्टर की नाही करायचे, आपल्याला काय करायचे तर मार्क्स मिळवायचे, तर हे लोक मार्क्स मिळवलेली लोक आपल्याकडे अवेलेबल आहेत. तो गायडन्स जो आहे तो तुम्ही त्यांच्याकडून घ्या. ओके. ही जी बॅच आहे ती कधी चालू होणार आहे तर ही बॅच 13 जुलैपासून सुरुवात होणार आहे. 13 जुलै सोमवार रोजी ही बॅच आपली 10 ते 12 या वेळेमध्ये असेल, सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये असेल. त्याच्यानंतर या बॅचचं ड्युरेशन जे आहे ते 2.5 महिन्यांचं, जवळजवळ 75 दिवसांचं ड्युरेशन असेल. 75 दिवसांमध्ये तुमचा 50% ॲग्रिकल्चर MPSCचा अभ्यास जो आहे तो झाला असणार आहे, हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये जवळजवळ आपले 60 ते 65 लेक्चर जे आहेत ते आपण प्लॅन केलेले आहेत प्रत्येक फॅकल्टीचे. त्याच्यामध्ये व्यवस्थित लेक्चर प्रत्येक फॅकल्टी तुम्हाला विदाऊट PPT शिकवेल, त्याचबरोबर हँड रिटन नोट्स लिहून देईल, त्याचबरोबर तुमचे काही डाऊट्स असतील ते देतील, त्याचबरोबर जे काही हँडआउट आहेत प्रिंटेड नोट्सच्या त्या प्रोव्हाइड केल्या जातील तुम्हाला. ओके. आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे की फीज किती आहे याची. तर फीज जर तुम्ही पाहिली तर ऑनलाईनसाठी आपण याची फीज 4,999 रुपये ठेवलेली आहे. ऑफलाईनसाठी याची फीज जी आहे ती 6,999 रुपये ठेवलेली आहे. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही पहिले स्टुडंट आहेत, अर्ली बर्ड्स आहेत, त्यांना आपण डिस्काउंट दिलेला आहे. तो म्हणजे काय आहे 10% पहिले जे काही आपले स्टुडंट्स असतील त्यांना आपण डिस्काउंट दिलेला आहे. किती 10%. ओके. कमीत कमी फी ठेवलेली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्याला ॲग्रिकल्चर MPSCची तयारी करता येईल. फीज थोडीशी तुम्हाला जास्त वाटण्याचं पण कारण असू शकतं मे बी, बट ते कशामुळे आहे तर याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट पण प्रोव्हाइड केल्या जातील. त्या टेस्ट ज्या आहेत त्या प्रॉपर आपण जशा टेस्ट घेतो, तुम्ही पाहत असाल आता कृषी प्रबोधिनीमध्ये MPSC यावर्षीची जी ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे त्याची टेस्ट सिरीज चालू आहे, त्याचं डिस्कशन होतं. त्याचं डिस्कशन जे आहे ते मोहिनी मॅडम स्वतः घेतात ते सर्व डिस्कशन. बाकी मेंटॉरशिप असेल, पेपर चेकिंग असेल, ते माझ्याकडे स्वतःकडे आहे त्या सर्व गोष्टी. त्याच्यानंतर प्रॉपर फीडबॅक प्रत्येक इंडिव्हिज्युअल स्टुडंटला आपल्याकडे दिले जातात. त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे त्याचं मॉडेल आन्सर दिलं जाते. त्या सर्व गोष्टींमुळे ही जी फी आहे आपण कमीच ठेवलेली आहे याच्यामध्ये ही फी, आणि याच्यामधून तुम्हाला जास्तीत जास्त डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. अशा पद्धतीने आपलं हे सेकंड
जी काही गोष्ट आहे याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की आपण पहिला पेपर जो आहे तो तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड करतोय. सेकंड पेपरबद्दल जर बोलायचं झालं तर सेकंड पेपर आपण लवकरच घेऊन येऊया. त्याच्यासाठीही लोक आपल्याकडे अवेलेबल आहेत, ही लोक पण असतील आणि त्याचबरोबर अजून काही आपले जे काही सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत जे लोक अजून त्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये एक्सपर्ट आहेत, जसं की काही छोट्या छोट्या डिग्रींचा अभ्यास आहे आपल्याला त्याच्यामध्ये फिशरी सायन्स, होम सायन्स, त्याचे जे काही पर्टिक्युलर एक्सपर्ट लोक असतील ते त्याच्यामध्ये असतील. मग ते लोक काय करतील, तुम्हाला पर्टिक्युलर गायडन्स जो आहे तो प्रोव्हाइड करतील. अशा पद्धतीनं ही आपली एक्सक्लुझिव्ह बॅच जी आहे ती 13 तारखेपासून चालू होत आहे. त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी लेक्चर असणार आहे. मोहिनी मॅडम जे आहेत ते पहिले लेक्चर्स घेतील, त्याच्यामध्ये फूडचा आणि एन्व्हायरमेंटचा पार्ट ते घेतील. 10 लेक्चर दोन्हींचे असतील. त्यानंतर शाहिद शेख सर जे आहेत ते तुम्हाला गाईड करतील कशामध्ये, ॲग्रिकल्चर ॲक्ट्स असतील, ॲग्रिकल्चर स्कीम असतील, ओव्हरऑल आन्सर रायटिंग स्ट्रॅटेजी काय असेल. त्यानंतर सतपाल सर जे आहेत ते लेक्चर्स घेतील आणि लास्टला जे आहे ते जे काही रिमेनिंग लेक्चर्स असतील, रिमेनिंग पोर्शन असेल तो मी कंप्लीट करून देईल. याचबरोबर तुम्हाला करंट अफेअरसाठी आत्ता जे चालू आहे त्या करंट अफेअरची पण PDF भेटेल आणि ज्यावेळेस तुम्ही मेन्सला असाल त्यावेळेस पण ह्या बॅचमधली ती करंट अफेअरची नोट जी आहे, जे काही इथपासून पुढं करंट अफेअर घडणार आहे 6 महिन्यामध्ये, 8 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये, ते तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. जेणेकरून आपल्याला काय करायचं, रेडी व्हायचंय कधीपर्यंत, ज्यावेळेस तुम्ही प्रिलिम्सला असाल, प्रिलिम पास व्हाल त्यावेळेस तुम्ही काय आहे त्या मेन्ससाठी रेडी असाल. तुमचा 50% पार्ट जो आहे तो कव्हर झालेला असेल. बेस्ट ऑफ नोट्स तुमच्याकडे असतील जे की तुम्हाला जेन्युइन लोक, जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांच्याकडून भेटलेले असतील. त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स तुमचा कामाला येईल. ज्यावेळेस तुम्ही काय असणार आहे, मग त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही मेन्सला असणार आहे त्यावेळेस तुमच्याकडे काय आहेत, नोट्स ज्या आहेत त्या रेडी आहेत. म्हणजे तुम्हाला त्या काळामध्ये काय करायचं आहे, रिवाइज, रिराईट अँड ॲनालाइज या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्यात. म्हणजे काय करायचं, रिव्हिजन करायची, रिराईट करायचं, म्हणजे एखादी चांगली टेस्ट सिरीज जी आहे ती जॉईन करायची. आपल्याकडे परत त्याची टेस्ट सिरीज असणार आहे, त्या सगळ्या गोष्टी. आणि त्यानंतर त्याचं ॲनालिसिस जे आहे स्वतः पण करायचं आहे आणि प्रॉपर मेंटॉरकडून पण ते ॲनालिसिस जे आहे ते करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायची, इम्प्रूव्हमेंट करायची. ॲग्री MPSCच्या पुढच्या वर्षी ज्या आहेत त्या भरपूर साऱ्या जागा येणार आहेत. जे आकृतीबंध आहे तो तयार होतोय, कारण की 2 वर्ष झालं. 2024ला ॲड आली, त्यानंतर 25ला ॲड आलेली नाही, 26ला ॲड आली नाही, 27ला 100% ॲड यायलाच पाहिजे आणि येणार आहे. त्यामुळे आत्तापासून आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. आकृतीबंध एखाद्या महिन्यामध्ये, अजून जास्तीत जास्त 2 महिन्यामध्ये तयार होईल. तोपर्यंत आपण काय करून ठेवूया, आपला ॲग्री MPSCचा पहिला पेपर जो आहे तो रेडी करून ठेवूया. जर आपल्याला वाटलं टाइम परमिट्स देन आपण सेकंड पेपर पण चालू करूया. त्याच्यामधला पण काही जो बेसिक ॲग्रिकल्चरचा पार्ट आहे तो करून ठेवूया, कारण की ॲग्रिकल्चर ऑप्शनल तर मी पूर्णपणे शिकवतो. त्याच्यामध्ये तो पूर्णपणे मी आतापर्यंत 5 बॅच घेतलेले आहेत. ह्या बॅचला आपल्याकडे जवळजवळ 90-95 विद्यार्थी एनरोल आहेत जे UPSC आणि MPSC साठी करत होते. आता MPSC मधले काही विद्यार्थी गेले, कारण की त्या तरी आपल्याकडे जवळजवळ 80-85 ॲग्रिकल्चर ऑप्शनलसाठी UPSC साठी करणारी लोक आहेत, टेस्ट सिरीज लिहिणारी लोक आहेत. त्या सर्वांचा गायडन्स, त्याचबरोबर जे सिलेक्ट झालेले लोक आहेत बरेच सारे, त्या सर्वांचा गायडन्स जो आहे तो तुम्हाला इथं भेटणार आहे ह्या बॅचमध्ये. त्यामुळे लवकरच भेटूया आपण. ही जी बॅच चालू होते 13 तारखेला त्याच्यामध्ये, आणि आपली जी काही जर्नी आहे कृषी अधिकारी होण्याकडे त्याच्याकडे आपण जे काही बेस्ट मेंटॉर आहे त्यांच्या गायडन्स किंवा डायरेक्शनमध्ये आपण चालूया. तर भेटूया 13 तारखेला सकाळी 10 वाजता. धन्यवाद.